सरकार बनवू शकते आणि सरकार खाली खिचू पण शकते। हेच या आजच्या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावरून सिद्ध झालेला आहे। मी जैनजीचं अभिनंदन करताना हा लोकशाहीचा मोठा विजय असं मी मानतो। हा संविधानाचा विजय आहे आणि जे लोकशाहीचा गळा घोटू पाहत होते, जवळपास 23 तरुणांच्या बळी गेल्यानंतर सुद्धा सरकारची भूमिका ही लेचेपेची भूमिका होती, वेळकाढू भूमिका होती आणि त्या 23 तरुणांच्या बळीनंतर जे देशभरामध्ये आंदोलन पेटलं आणि त्या आंदोलनाची धग डायरेक्ट केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आणि त्यावेळेस या सरकारला वाटलं की पंतप्रधानांना वाटलं, नरेंद्र मोदींना वाटलं की आपली खुर्ची धोक्यात आहे। तोपर्यंत यांना अंदाज नव्हता आम्ही आमच्याकडे असलेल्या सत्तेच्या बळावर कुणालाही झुकवू शकू, कोणतेही आंदोलन मोडीत काढून टाकू, कोणतेही आंदोलन चिरडून टाकू या आविर्भावात आणि मस्तीमध्ये केंद्र सरकार होतं। परंतु युवा शक्ती ही काय असते, या विद्यार्थ्यांची ताकद आणि अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन जे उभं केलं आणि त्याला सपोर्ट करणारे जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या यशाचं, त्यांच्या मागणीचं हे फलित आहे असं मी मानतो। या सगळ्या आंदोलनामध्ये राहुल गांधी सुद्धा उतरले होते। हे जैनजीचं यश आहे की काँग्रेस आणि विरोधी पक्षांचं यश असं म्हणता येईल आपल्याला? हे बघा, राहुलजींनी ज्या पद्धतीनं तरुणांच्यावर लाठीचार्ज झाला, तरुणांची डोके फोडली, त्यांचं रक्त या निर्दयी सरकारने सांडवलं, त्यावेळेस राहुलजींनी एक खंबीरपणे या युवकांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्धार केला आणि त्याचाच एक भाग म्हणून मंत्र्यांच्या राजीनाम्यापासून तर पोलिसाच्या दंडुकेशाहीच्या विरोधात राहुलजी ठामपणे उभे झाले। यापूर्वी त्यांनी युवकांना जागृत करण्यासाठी राजस्थानच्या कोटामध्ये प्रचंड मोठी रॅली केली, त्यानंतर आपला हिमाचलमध्ये मोठी रॅली झाली युवकांची आणि युवकांपर्यंत संदेश देण्याचं काम या जुलमी आणि चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध, केंद्र सरकारच्या विरुद्ध राहुलजींनी केलं। त्यामध्ये राहुलजीची ताकद युवकांच्या सपोर्टला उभी राहिली आणि देशातील अधिवेशन सुरू आहे लोकसभेचं, तिथे सुद्धा थोडी झाली। काल मध्यरात्री पंतप्रधानांना मोबाईलवरून तरुणांना संदेश द्यावंसं वाटलं, त्यांना चोपकारण्याचं काम केलं आणि आज मोहन भागवतांनी सुद्धा युवकांना समजून घेण्याचा सल्ला दिला। हे सर्व पाहता हे सरकार घाबरलेलं होतं युवकांना आणि राहुलजींची ताकद आणि जैनजीची ताकद आणि वांगचुक यांचं, सोनम वांगचुक यांचं उपोषण, आंदोलन, समर्पण या सगळ्यांची एक ताकद एकवटून हे सरकार झुकलं आणि सरकार झुकवण्यात यश आलं आणि त्यामध्ये प्रधानांचा आज राजीनामा घ्यावा लागला। दिल्लीला रवाना झालेले आहे अशी माहिती आहे की अमित शहा सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, नियोजित शेड्यूल सोडून मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं नाही, कदाचित काय आता दिल्लीत घडामोडी आहेत आणि ते इकडे येणारं विमान दिल्लीकडे का वळवलं, तर मला वाटतं की केंद्रामध्ये सुद्धा हे आंदोलन स्थगित झाल्यानंतर देशभरामध्ये या युवकांच्या आंदोलनाचा जो काही परिणाम, त्याची आग जी होती युवकांची, त्याचे चटके हे सरकारला प्रत्येक भारतातील प्रत्येक राज्यात पोहोचले आहेत आणि युवक पूर्णतः या सरकारच्या विरुद्ध एका ताकदीनं उभा झालेला आहे। म्हणून मला वाटतं की तोही एक भाग असावा
आणि आता दुसरं ते बैठक कशासाठी आहे हे मात्र मला नक्की सांगता येणार नाही. पण यामागे घाबरलेल्या सरकारला आता पुढचं पाऊल कसं टाकावं कदाचित याचा विचार विनिमय करायसाठी सुद्धा ही बैठक असू शकते. आंदोलन आता मागे घेण्याच्या तयारीत आहे. जल्लोष सुरू आहे जंतर मंतरवर. त्यांची जी प्रमुख मागणी होती ती मान्य झालेली आहे. नाही, आनंदच आहे. तरुणांना प्रचंड 27-28 दिवसापासून या सरकारने वेठीस धरलं होतं. त्यांचे हाल केलेत. त्यांना पाणी मिळू देत नव्हतं, आसपासचा पाणी काढून घेतला. त्यांना खाण्याचे पाकिट होते त्याच्यावर निर्बंध घातलेत. काही गुंडे त्या आंदोलनामध्ये घालून त्या आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. काही साध्या वेशातील पोलिसांना घालून ते आंदोलन पुन्हा चिघळण्यासाठी प्रयत्न केले. पण तरुण एकत्र येऊन त्या आंदोलनाचा धग कायम ठेवली आणि आज त्याला यश आलं. त्यामुळे नक्कीच आनंद आहे. मी सांगितलं की जैनजीचा विजय आहे. हा काक्रोच पार्टी नावाचे जे काही संघटना झाली त्यांचाही आहे. राहुलजी गांधीच्या खंबीरपणे जैनजीच्या मागे उभं राहण्याचा त्याचाही परिणाम आहे. वांगचुंग यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे. आणि यातून हे आंदोलन काही आता थांबणार नाही. हे आंदोलन देशभर नेपाळ आणि श्रीलंकेसारखं रूप धारण करेल अशी भीती या सरकारला वाटली आणि म्हणून मुख्य पद वाचवण्यासाठी त्याची जड तिथपर्यंत पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंत पोहोचली होती. उद्या त्यांनाही राजीनामा द्यावा लागला असता. म्हणून स्वस्तामध्ये त्यांना निपटवण्याचं काम झालं असं माझं मत.